नरहरि, जय अजमेर जी, जय सोनकार, जय सोनकला। आज जो मैं आपको जानकारी दे रहा हूँ वो इस प्रकार है। तारीख 13/7/2025, स्थान पाजरापोल, गौशाला, जलगांव। अखिल भारतीय सोनकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली, ABSS VSS, इनकी जलगांव शहर सुवर्ण परिचर्चा बैठक मीटिंग का आयोजन रखा गया था। आज का आयोजन मीटिंग एक हर्षोल्लास आनंदमय वातावरण में संपन्न हुई। सर्वप्रथम श्री श्री 1008 महामंडलेश्वर गुरु मावली श्री दत्तात्रेय जी महाराज दहीवालकर, जो कि आज के प्रोग्राम के प्रमुख अतिथि महोदय थे, उन्होंने अपना आसन ग्रहण किया। उसके पश्चात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण दादा भांबरे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष पुष्पाताई सोनार, इन्होंने श्री श्री 1008 महामंडलेश्वर गुरु मावली श्री दत्तात्रेय महाराज दहीवालकर, इनका स्वागत किया, इनका आशीर्वाद लिया। उसके पश्चात श्री श्री महामंडलेश्वर गुरु मावली, इनके सुबस्ते श्री संत शिरोमणि नरहरि जी महाराज, इनके तस्वीर के सामने दीप प्रज्वलन करके सभी समाज बांधवों की उपस्थिति में श्री संत शिरोमणि नरहरि जी महाराज जी की आरती आनंदमय वातावरण में संपन्न हुई और गुरु मावली ने सभी को अपना अनमोल सहशील आशीर्वाद दिया। मंच पर विराजमान भाई बंधु इस प्रकार है। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण दादा भांबरे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष पुष्पाताई सोनार, मुंबई निवासी भाई कृष्णकांत जी सोनी, सूरत निवासी भाई महेंद्र जी सोनी, नगर सेविका रंजनाताई वानखेड़े, मध्य प्रदेश महिला सचिव सोनलताई बागुल, भाई नारेंद्र जी खरोटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धनाथ जी सोनार साहब, भाई नितिन जी विस्पुते साहब, इन सभी मान्यवर महोदय ने अपना अपना आसन ग्रहण किया। आज आदरणीय किरण दादा भांबरे साहब, इन्होंने कुछ पद की नियुक्ति की, वो इस प्रकार है। व्यसन मुक्ति निवारण सेल महाराष्ट्र अध्यक्ष पद पर नितिन दादा विस्पुते, इनकी नियुक्ति की गई। नांदगांव तालुका महिला अध्यक्ष पद पर पांजालेताई सोनार, इनकी नियुक्ति की गई। महाराष्ट्र मीडिया प्रभारी पद पर राजेश जी वर्मा जलगांव, इनकी नियुक्ति की गई। महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव पद पर भारती राजेश जी वर्मा, इनकी नियुक्ति की गई। आज का आयोजन जो था वो आयोजनकर्ता महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष महोदय किरण दादा भांबरे व उनकी पूरी टीम ने बड़ा ही सुंदर आयोजन रखा। उनका जितना आभार करे, धन्यवाद दे, कम है। राष्ट्रीय अध्यक्ष महोदय आदरणीय MK राजपूत साहब व उनका स्वास्थ्य अस्वस्थ होने के कारण अपनी उपस्थिति दर्ज न कर पाए। उन्होंने अपने मैसेज फैक्स संदेश में महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष महोदय किरण जी भांबरे व उनकी पूरी टीम को खूब खूब बधाई और आगामी कार्य में ज़बरदस्त सफलता मिले, यह शुभकामना दी और अपने न आने पे उन्होंने क्षमा प्रार्थी का संदेश दिया। निसंदेह MK राजपूत साहब सदा सोनकार हिताय कार्य के लिए उपलब्ध रहते हैं, सच्चाई से
परिपूर्ण सेवक है। आज इस मंच के माध्यम से जितने भी राष्ट्रीय पदाधिकारीगण मौजूद थे, भाई बहन, उन्होंने अपने संबोधन में सभी का एक ही लक्ष्य था, वह था स्वर्णकार समाज को एकता अखंडता मजबूत हासिल हो। सभी ने स्वर्णकार हिताय संबोधन किया। उन सभी बांधवों के संबोधन से निसंदेह स्वर्णकार समाज को एक मजबूती प्रदान होंगी और आने वाले समय में महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महोदय किरण दादा भांबरे, इनके नेतृत्व में ABSS VSS यह संगठन जबरदस्त प्रगति पथ पर जाएंगी, इसमें कोई संदेह नहीं। मैं पुनः एक बार राष्ट्रीय अध्यक्ष महोदय MK राजपूत साहब, राष्ट्रीय अध्यक्ष पुष्पाताई सोनार, महाराष्ट्र अध्यक्ष हम सभी के लाडले किरण दादा भांबरे व उनके सभी पदाधिकारीगण, सहयोगी कार्यकर्ता, उन सभी का जितना आभार धन्यवाद दे कम है। मैं उनको हमारे सीरियल के माध्यम से उन्हें आगामी स्वर्णकार हिताय कार्य में ज़बरदस्त सफलता यश प्राप्त हो, यही शुभकामनाएं देता हूँ। जय नरहरि जी, जय अजमेर जी, जय स्वर्णकार, जय स्वर्णकला। बोला संत श्री नरहरी महाराज की जय। इथे सभा पूर्ण होत आहे। सर्वांचे खूप खूप आभार। पुष्पाताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुष्पाताई की जय हो। मामा की उनको जय हो। शीतल म्हटलं थांबा। मंचस्थ सर्व नाव घ्यायला वेळ होतो आणि बोलायचं आहे थोडं, आपल्या याला थोडा टाईम झालेला आहे। तर सर्वांचे खूप खूप मी अभिवादन करते आणि महिला मंडळाचे अध्यक्ष आणि खास माजी कॉर्पोरेटर आमच्या याला आलेले आहेत। लोकरक्षक सेना फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आलेले आहेत आणि अखिल भारतीय स्वर्णकार समाजाचे राष्ट्रीय संघटक मंत्री आलेले आहेत। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आलेले आहेत, MP मधून महिला सचिव आलेले आहेत, तसे तर आपल्या पदाधिकारी खूपच सगळे आलेले आहेत। तर आजचा विषय मीटिंग करण्याचे कारण की मी जळगावला आलेली आहे, तर मी किरण दादांना म्हटलं की आपण एक परिचय मीटिंग लहानसा कार्यक्रम घेऊ, तर ते बोलले काही नाही आपण घेऊ लहानसा कार्यक्रम वाढणार। तर ह्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिले आणि अखिल भारतीय समाज शोध संस्था ही जी संस्था आहे 1999 पासून साहेबांनी त्याचं संस्थापन केलेलं आहे आणि या संस्थेमध्ये 29 राज्यांचं आपलं नेटवर्क चालतं दादा। 29 राज्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, UP, MP, मध्य प्रदेश, तामिळ, तेलुगू, सगळे बंगाल वगैरे सगळे। जसं तेलंगणाचे जे लोक आहेत त्यांना हिंदी बिलकुल येत नाही, पण आहेत स्वर्णकार। बेंगळूरचे लोक आहेत त्यांना हिंदी पण येत नाही, बेंगळुरी भाषा बोलतील पण आहेत आपले स्वर्णकार। असे 29 राज्यांचा काउंटिंग केलेलं आहे सरांनी, तर 8.5 करोड सोनार 29 राज्यामध्ये आपले सोनार आहेत। जसे आपण आहे लाड महाराष्ट्रामध्ये 18 पोटजाती दाखवतो, तसं महाराष्ट्रामध्ये 18, गुजरातमध्ये पण एवढ्या पोटजाती आहेत भरपूर, तसेच राजस्थानमध्ये पण सुवर्णकारमध्ये पण 17-18 पोटजाती। असं प्रत्येक राज्यामध्ये असं नाही की सोना फक्त राजस्थानी आहेत आणि एकच, आपल्याप्रमाणे त्यांच्यात पण पोटजाती आहेत आणि ह्या सगळ्यांना एकत्र आणि एका मंचावर आणण्यासाठी साहेबांनी संस्था स्थापन केलेली आहे आणि त्याला भरपूर
यश पण मिळालेले आहे त्यांना. तर आता आमच्या संस्थेमध्ये 4 करोड एवढी संख्या समाजाची आहे. 4 करोड जितकी संख्या आहे. कोरोनाच्या अगोदर एवढे भरपूर आमचं जोरावर कार्य चालू होतं की दरेक राज्यात माझे लवकर 15 ते 16 राज्यामध्ये माझ्या मिटिंगा झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात 5-6 झालेल्या आहेत. महाराष्ट्रात जास्त झाले आहे. MP, UP, राजस्थान, UP सगळीकडे माझ्या भरपूर 17 ते 18 राज्यांमध्ये मी मिटिंगा केलेल्या आहेत. आणि त्या मिटिंगांचा आपला एकच हे असतं की संघटन वाढवायचं. आणि संघटन आपण वाढवून प्रत्येकाला नियुक्तीपत्र देत होतो. ते विचारतात, बाकी लोक समजतात, बाकी लोक काय म्हणतात याच्यात आपल्याला काय असतं. फायदा आपण बघायचा नसतो समाजाच्या कामासाठी. आज समाजासाठी आपण काही करू तर समाजाकडून आपल्याला फायदा होईल. ही लक्षात घेत नाही. पण आपण आता त्यांना मी समजवते, सांगते की भाई आपण जर कार्य करू तर आपल्या कार्याची सुगंध देशभर जाईल किंवा लोक म्हणतील की नाही ही संस्था आहे, ही काम करते. तर एवढ्या लोकांचं संघटन करून आणि साहेबांचा असा विचार आहे की सेंट्रलमध्ये दिल्लीला एक कार्यशाळा आपण बनवू कारागीर लोकांसाठी की तिथे आपले कारागीर तयार होतील. आता काय आहे, बांगड्यांचे कारागीर वगैरे बंगाली असतात, विश्वासपात्र आणि ते असताना परत तरी सुद्धा त्याचा बरंच पाठपुरावा मला करावा लागला. आणि शेवटी त्या काही का असेल ना समाजाला न्याय मिळाला आणि आर्थिक महामंडळाची घोषणा झाली. समाजाने मागणी केली, ही शासनाने मान्य बी केली. आता शासन त्याच्यामध्ये 3 शासनाने मान्य केली. पण शासनाने काय केलं की OBC महामंडळ जे होतं आपलं, त्या OBC महामंडळामध्येच ते महामंडळ त्यांनी ॲड करून दिलं. त्याचं कारण असं की आपण मागणी केली तर इतर समाजाला जाग आली आणि इतर समाजाचे काही लोक गिरीश भाऊच्यामध्ये असतील, बरेच लोकांच्यामध्ये असतील, मग आमच्यासाठी मागणी करू लागले. आणि त्यावेळेला सरकारने सर्वोच्च मागण्या मंजूर करून टाकल्या. पण आता त्याच्यावर अंमलबजावणी करायची वेळ आलेली आहे सरकारला. त्याच्यानंतर आम्ही अंमलबजावणी करायची वेळ आल्यानंतर आम्ही सरकारला ट्रस्टवरही भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही की उपकंपनी नाही बसून आम्हाला कंपनी करावी, महामंडळ सेपरेट द्यावं आणि आमचा अध्यक्ष नेमावा. जसं मध्य प्रदेशमध्ये आहे सुवर्णाकार गोळाचं, तशी मागणी आपण त्याच्याकडे केलेली आहे. ती मागणी अजून आपली पेंडिंग आहे. त्याच्यानंतर आता शासन जे आहे, शासन आता 3 अशासकीय सदस्य त्याच्यावर नेमणार आहे. एक राष्ट्रवादीकडनं जाईल, एक भाजपकडनं जाईल आणि एक आपलं शिंदे सेनेकडनं जाईल. भाजपकडनं जो शक्यतो नाव फायनल बी झालेलं आहे नागपूरमधून, हे आपल्याला आता लवकर कळेलच. असं हे संघटनेचं कार्य आहे. या संघटनेने त्या कार्य करत असताना माझ्यासोबत माझी सर्व प्रदेशची टीम ही मला फुल सहकार्य करीत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सुंदर असा हा पवित्र ठिकाणी ABVSS या संघटनेचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय किरण शेट्टी बांगरे यांनी आयोजित केलेला आहे. सुंदर असं पवित्र ठिकाण आहे. भगवान श्रीकृष्णाचा या ठिकाणी वास आहे. 5 वर्षांनी जसं निवडणूक लागते तसंच या संस्थेच्या माध्यमातून 5 वर्षाच्या नंतर मीटिंग होतात आणि 5 महिने त्यांनी या महाराष्ट्र प्रदेशाचा कार्यभार सांभाळला. 5 महिन्यात त्यांची मी कदाचित पहिलीच मीटिंग असावी, बरोबर आहे का, असं मला वाटतं. म्हणून मी दत्त दिगंबर पेठ, श्री क्षेत्र लाडगाव, आनंद आखाडा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या माध्यमातून श्री श्री गुजरात महामंडळेश्वर या नात्याने मी या संस्थेला जमलेल्या सर्व भक्तगणांना या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो. या संस्थेचं कार्य तळागाळापर्यंत आपल्या सुवर्णकार समाजाच्या विकासासाठी चालावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ज्या ठिकाणी आपण बसलो त्या भगवंताचं नामस्मरण आपण 2 मिनिटं या ठिकाणी घेऊ आणि उर्वरित कार्यक्रम हा आयोजक संयोजक हे पुढे घेऊन चालतील. अगोदर मी मंत्र म्हणतो आणि आपण सर्वांनी मला प्रतिसाद द्यायचा.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा म्हणा हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे